बोलायचं ठीक त्यांच्यानंतर. माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी या सभागृहाच्या सदस्य आपले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, स्वरूपसिंग हिरा नाईक, डॉक्टर शालिनीताई पाटील, राज पुरोहित, सर्व श्री गंगाधर पटणे, निळकंठ फालक, विश्वास नांदेकर आणि रूपलेखाताई ढोरे यांच्या निधनाबद्दल जो शोक प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यावर मी माझ्या भावना या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करणार आहे, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तरपणानं त्याचं वर्णन केलेलं आहे आणि बाकीच्याही सन्माननीय सदस्यांनी त्यांच्याविषयी, अजितदादांच्या विषयी आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरं तर दादांची किंवा दादांच्या कुटुंबाची ओळख करून द्यायचं काही कारण नाही. बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये घराणेशाहीचा आरोप केला जातो, परंतु दादांच्या आधी माननीय शरद पवार साहेब आणि त्याच्या आधी त्यांच्या मातोश्री, पवारसाहेबांच्या मातोश्री शारदाबाई पवार ह्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या, काही काळ पदाधिकारी सुद्धा होते. ते शेतकरी कामगार पक्षाला मानणारं घराणं आणि त्या घरामध्ये माननीय पवारसाहेब हे 1967 साली वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आणि मग पुढे त्यांची कारकीर्द चालत राहिली. आता पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचा आणि समाजकारणाचा हा वारसा त्यांनी पुढे चालवला. पदवी घेतल्यानंतर बारामतीलाच राहून अजितदादा हे त्याचा उल्लेख झाला या ठिकाणी शेती आणि शेतीशी निगडीत अनेक व्यवसायाशी त्यांचा संबंध